मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज ढगफुटीजन्य पाऊस होणार आहे। मित्रांनो, मान्सून येत्या 4 ते 5 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना शेतीची सर्व कामे करून घ्या असं देखील आवाहन करण्यात येत आहे। काही बातमीमध्ये किंवा काही न्यूजमध्ये असं दाखवत आहे की शेतकऱ्यांनी पेरणीच्या सुद्धा तयारीला लागायला पाहिजे। तर मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला लागायला पाहिजे का? या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करायला पाहिजे का? त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली प्रश्न इंस्टाला मेसेज करून विचारू शकता। तर मित्रांनो, मी बऱ्याच न्यूज बघितले की ढगफुटीजन्य पाऊस होणार आहे, येत्या 8 ते 10 दिवस मुसळधार पाऊस होणार आहे, शेतकऱ्यांनी शेतीच्या पेरणीच्या तयारीला लागा। परंतु मित्रांनो, खरं तर आपण आता माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स जास्त तुम्ही असाल, एक्सपिरियन्सड असाल, तर मित्रांनो खरंच पेरणी योग्य पाऊस होत आहे का? हा पाऊस जरी पडत असला तरी या पावसाचं नाव अवकाळी पाऊस आहे। खरंच हा मान्सूनचा पाऊस आहे का? हा देखील प्रश्न आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हा खरा डाव म्हणजे फक्त बियाण्यांच्या विक्रीचा आहे। शेतकऱ्यांनी बियाणे विक्री, खत विक्री ते घेण्याकडे म्हणजे शेतकऱ्यांचं लक्ष जावं की आपण लवकरात लवकर बियाणे खरेदी करावं, खत वगैरे खरेदी करावं। सगळं शेतकऱ्यांचं जे खत बियाणे घेण्याकडे लक्ष जावं, त्यामुळं ही पावसाच्या जे न्यूज आहेत त्या व्हायरल होतात। हा मान्य, पाऊस खूप प्रमाणात पडत आहे काही जिल्ह्यामध्ये, अवकाळी पाऊस म्हणजे ढगफुटीजन्य पाऊस पडत आहे हे मान्य आहे। परंतु ज्या न्यूजमध्ये दाखवत आहेत की शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला लागा, तर त्या न्यूज ज्या फेक आहेत त्या न्यूज खरं तर, कारण शेतकऱ्यांचं लक्ष त्या बियाणांकडे, खताकडे जावं। मान्य, काही खताचं बियाण्याचं सीझन चालू झालेलं, परंतु लवकरात लवकर मागचा पुढचा न विचार करता शेतकऱ्यांनी बियाणे वगैरे घ्यायला पाहिजे, असं या न्यूजच्या माध्यमातून डायरेक्टली इनडायरेक्टली शेतकऱ्यांपर्यंत हे प्रश्न आणि हे पोहोचवलं जात आहे। तर मित्रांनो, खरंच चांगल्या प्रकारचा पाऊस, आता चांगले एक्सपिरियन्स जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे, आता जर पाऊस पडला, आता 10 ते 15 दिवस जर पाऊस पडला तर नंतर उघडीप होते, नंतर बरेच दिवस पावसाने उघडीप होते आणि नंतर पाऊस थोडेफार दिवस येतच नाही। हे जे वयस्कर शेतकरी आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं माहीत आहे। तर जे शेतकरी आता निवली असतात त्यांना माहीत नसतं की बाबा पाऊस खरंच पडेल का, एवढ्या पावसावर पेरणी करावी की नाही। तर हे सगळं बियाणांचा विक्रीचा डाव आहे मित्रांनो। तर मित्रांनो, बघायचं झालं तर यावर्षी पावसाळा देखील लवकरच होणार आहे। केरळमध्ये 4 ते 5 दिवसात पाऊस येणार आहे वगैरे वगैरे बऱ्याच न्यूज व्हायरल होत आहेत। तर आज काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये जवळपास 5 जूनपर्यंत काही जिल्ह्यात, तर 25 मेपर्यंत काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, पुणे, सातारा, कोल्हापूर। त्यानंतर मित्रांनो, लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना देखील आज मोठ्या प्रमाणात ढगफुटीजन्य पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। अमरावती, अकोला, गडचिरोली या आणि त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, वाशिम, नागपूर, भंडारा, वर्धा, त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल। काल हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस पडलेला आहे, नांदेड जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतोय, वारे वगैरे सुटत आहेत, हे मान्य आहे आपल्याला। परंतु मित्रांनो, जे न्यूजवाले म्हणत आहेत की तुम्ही पेरणीकडे लक्ष द्या, पेरणी योग्य पाऊस होत आहे, तुम्ही पेरणीच्या याच्याकडे वगैरे लक्ष द्या, तर ते बियाणं विक्रींचा डाव आहे मित्रांनो। तर चांगला पेरणी योग्य पाऊस होईपर्यंत तुम्ही पेरणी वगैरे करायचा प्रयत्न करू नका। तर माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स तुम्हीच असाल। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।